मोठी बातमी, भाजपच्या निशा परुळेकर या विजयी झालेल्या आहेत। मुंबईच्या वॉर्ड 25 मधून निशा परुळेकर विजयी झाल्या। भाजपच्या निशा परुळेकर यांचा विजय झालेला आहे। भाजपच्या निशा परुळेकर यांचा विजय झालेला आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर सध्या भाजप 98 जागांवर मुंबईत आघाडीवर आहे, तर शिवसेना 27 जागांवर आघाडीवर आहे। तर मुंबईच्या वॉर्ड 63 मधून रुपेश सावरकर विजयी झालेले आहेत। मुंबईत भाजपचे रुपेश सावरकर विजयी झालेले आहेत। रुपेश सावरकर हे भाजपचे उमेदवार होते आणि ते आता विजयी झालेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। प्रकाश दरेकर भाजपचे हे विजयी झालेत। मुंबईतील विजयी उमेदवार आपण सध्या पाहतोय। प्रकाश दरेकर भाजप पक्षाचे विजयी झालेत। प्रवीण दरेकरांचे ते भाऊ आहेत। तर भाजपच्या निशा परुळेकर या सुद्धा विजयी झालेल्या आहेत। मुंबईच्या वॉर्ड 25 मधून निशा परुळेकर विजयी झालेल्या आहेत। तर एक मोठी बातमी आपल्याकडे येते, ती म्हणजे मुंबईत आतापर्यंत 118 जागांचा निकाल जाहीर झालेला आहे। मुंबईत भाजप ठाकरेंच्या सेनेत कांटे की टक्कर पाहायला मिळते। भाजपचे 43, शिंदे शिवसेना 15 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। मुंबईत आतापर्यंत 118 जागांचा निकाल हाती आलेला आहे। तर मुंबईत भाजप ठाकरेंच्या सेनेमध्ये कांटे की टक्कर सध्या पाहायला मिळते। तर मुंबईत आतापर्यंत 118 जागांचे निकाल जाहीर झालेले आहेत। 118 जागांवरचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। मुंबईत भाजप आणि ठाकरेंच्या उमेदवारांमध्ये अजूनही काही ठिकाणी काटेकी टक्कर बघायला मिळत आहे। भाजपने जरी जोरदार मुसंडी मारलेली असली, मुंबईतला सर्वात मोठा पक्ष बनलेला असला तरी अंतिम आकडेवारी अजून यायची आहे। काही जागांवरची मतमोजणी अजूनही सुरू आहे। 118 जागांवरचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत। भाजपचे 43 आणि शिवसेनेचे आतापर्यंत 15 उमेदवार अधिकृतरित्या विजयी झालेले आहेत, म्हणजे त्याची घोषणा अधिकृतपणे करण्यात आलेली आहे। अजूनही काही जागांवर मतमोजणी सुरू आहे, त्यामुळे आकड्यांमध्ये आणखी बदल होत राहणार आहे। आतापर्यंत ठाकरेंच्या सेनेच्या 38 जागांवर विजय झालेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी। एकीकडे भाजपनं मुसंडी मारली असली तरी मुंबई महानगरपालिकेत हे चित्र आपण सध्या पाहतोय, ती म्हणजेच मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवारांचा सुद्धा विजय झालेला आहे। मुंबईत आतापर्यंत 227 पैकी 118 निकाल जाहीर झालेत। मुंबईत भाजप ठाकरेंच्या सेनेमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळते। भाजपचे 43, शिंदे शिवसेना 15 पक्षांवर विजय झालेला आहे। तर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजेच आतापर्यंत ठाकरेंचा सेनेचा 38 जागांवर विजय झालेला आहे। मनसे 3 आणि काँग्रेसच्या 9 जागांवर इथं विजय झाला। MIM 6, सपाच्या 3, राष्ट्रवादीला 1 जागा मुंबई महानगरपालिकेत मिळालेली आहे। आतापर्यंत ठाकरेंच्या सेनेचा 38 जागांवर विजय झालेला आहे। मनसे 3 आणि काँग्रेसच्या 9 उमेदवारांचा देखील मुंबई महापालिका निवडणुकीत विजय झाला। यामध्ये MIM 6 आणि समाजवादी पक्षाच्या 3 उमेदवारांचा देखील समावेश आहे। जेन झीला त्यांनी जे ॲड्रेस केलं ते मला पर्सनली खूप आवडलं। मी त्यांना देखील म्हणाले की त्यांनी यूथला जे ॲड्रेस केलं, की एक विश्वास दाखवला, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो। धन्यवाद होत्या पंकजाताई। खरं तर राज्यामध्ये जो विजय झाला तो मुख्यमंत्र्यांच्या आणि जेनझीच्या समीकरणाचा आहे किंवा एकंदर पक्षाने जी मेहनत घेतली त्याचा असल्याचा एक मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई। तर यावेळी पंकजा मुंडे या झी 24 तासची बोलत होत्या आणि त्यातच पुण्यात आंदेकर धंगेकर कांटे की टक्कर पाहायला मिळते। सोनाली आंदेकर 856 मतांनी आघाडीवर आहे, तर दुसरीकडे सोनाली आंदेकर बंडू आंदेकरांची या सून आहे आणि तिथंच त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यात आंदेकर आणि धंगेकर कांटे की टक्कर। पुण्यामध्ये आंदेकर कुटुंबात उमेदवारी देण्यावरून मोठा वाद बघायला मिळालेला होता, कारण गुन्हेगारी पार्श्वभूमी या सगळ्या कुटुंबाची आहे। त्यामुळे आंदेकर कुटुंबात राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी का दिली यावरून बराच गदारोळ राज्यात आणि पुण्यातल्या राजकारणात देखील पाहायला मिळालेला होता। पण तरी सुद्धा आंदेकर कुटुंबातल्या दोघांना उमेदवारी देण्यात आली होती। अर्थात एक जण त्यातलं अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे, पण सोनाली आंदेकर बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातले आहेत आणि पुण्यात आंदेकर विरुद्ध धंगेकर सामना आता रंगतोय। मुंबईत मनसेच्या साई शिर्के विजयी झाले आहेत। प्रभाग 128 मधून साई शिर्के विजयी झाले आहेत। राज्यभरात MIMचे 95 उमेदवार विजयी झालेले आहेत। सौरभ, ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईत MIMचे 6 उमेदवार विजयी झाले। संभाजीनगरमध्ये 16 उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर राज्यभरातला आकडा जर आपण पाहिला
तर 95 उमेदवार विजयी झालेत MIMचे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये मजलिस-ए इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाला ओवेसींच्या नेतृत्वात मोठं यश मिळताना दिसतंय. राज्यभरात मोठं यश वेगवेगळ्या महापालिका निवडणुकांमध्ये MIMला मिळालंय. राज्यभरात MIMचे 95 उमेदवार एकूण विजयी झालेले आहेत. मुंबईत MIMचे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत वेगवेगळ्या प्रभागांमध्ये, तर संभाजीनगरमध्ये 16 उमेदवार अजूनही आघाडीवर आहेत. तर एक मोठी बातमी, जळगाव शहरात मतमोजणी केंद्रावर जमाव. सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची फेर मतमोजणीची मागणी सध्या सुरू आहे. सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुलभूषण पाटील यांनी ही मागणी केलेली आहे. जळगाव शहरात मतमोजणी केंद्रावर मोठा जमाव जमलेला आहे, तर फेर मतमोजणीची मागणी यावेळी केली जाते. सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुलभूषण पाटील यांनी ही मागणी केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेचं चित्र पुन्हा एकदा आपण पाहूयात. 131 जागांवर महायुती आघाडीवर आहे मुंबई महानगरपालिकेत, तर ठाकरे बंधू 74 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि वंचितचे 15 पेक्षा जास्त जागा आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी काही ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिकांची सून सुद्धा यावेळी विजयी झालेले आहेत, बुशरा मलिक. नवाब मलिकांच्या भावाचा मतलब इथं पराभव झालेला आहे, कप्तान मलिक यांचा. मात्र मुंबई महानगरपालिकेचं हे ओव्हरऑल चित्र सध्या आपण स्क्रीनवर पाहतो आहोत. तर जळगाव शहरात मतमोजणी केंद्रावर मोठा जमाव जमलेला आहे. सेना युबीटी उमेदवाराची फेर मतमोजणीची मागणी आहे आणि याच मागणीसाठी समर्थकांनी मोठी गर्दी केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरातून मोठी बातमी, संभाजीनगरमध्ये लाठीचार्ज करण्यात आलाय. गरवारे मतदान केंद्राबाहेर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय संभाजीनगरातून. संभाजीनगरमध्ये लाठीचार्ज करण्यात आलाय. गरवारे मतदान केंद्राबाहेर हा लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. तर ही दृश्य आपण सध्या लाठीचार्जची पाहतोय. मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज पोलिसांच्या वतीनं इथं केला गेलेला आहे. मोठा गोंधळ इथं सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर इथं लाठीचार्ज करण्यात आला आहे. खरं तर आपण पाहिलं तर इथं जल्लोष साजरा होतोय आणि इथं कार्यकर्ते आनंद साजरा करत असतानाच हे केंद्राबाहेर सगळं सुरू आहे, त्यामुळे इथं लाठीचार्ज करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. उमेदवार विजयी झाले त्यामुळे इथं जल्लोष सुरू आहे आणि जल्लोष सुरू असल्यामुळे पोलिसांना कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी इथं लाठीचार्ज करावा लागला असल्याचं पाहायला मिळत आहे. गरवारे मतदान केंद्राबाहेर हा लाठीचार्ज करण्यात आलाय. परवानगी नसताना MIMने इथं मिरवणूक काढलेली होती, त्यामुळे पोलिसांनी हा लाठीचार्ज केलेला आहे. MIM पक्षाचे उमेदवार विजयी झाल्यानंतर यावेळी परवानगी नसताना केंद्राबाहेर विजयी मिरवणूक काढण्यात आली, त्याच्यामुळे पोलिसांनी हा लाठीचार्ज केलेला आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे. विशाल, काय घडतंय? केंद्रावर कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. MIMचे उमेदवार निवडून आले, त्यांनी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. प्रशासनानं आज मिरवणूक काढण्यावर बंदी केली आहे. खास करून मतमोजणी केंद्रांवर कुठलाही जल्लोष करायचा नाही असा पद्धतीत आदेशित करण्यात आलं होतं. मात्र उमेदवारांनी हे सगळं झुगारलं आणि त्यांनी तिथे जल्लोष सुरू केला, गुलालाची उधळण सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केलाय, तिथे लाठीचार्ज केलाय आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणून हुसकावून लावण्यात आलेलं आहे. आता परिसरात शांतता आहे. मात्र कार्यकर्ते पोलिसांच्या आवाहनालाही जुमानत नव्हते. खूप जास्त गोंधळ त्या ठिकाणी सुरू होता, त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागलाय. आता परिस्थिती शांत आहे. जी निश्चित, धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. संभाजीनगरमध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला. MIMचा उमेदवार विजयी झाल्यानंतर गरवारे मतदान केंद्राबाहेर यावेळी मिरवणूक काढण्यात आलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी हा लाठीचार्ज केलाय. तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते. भाजप 41, शिवसेना 47 जागांवर आघाडीवर. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं हे चित्र आपण सध्या पाहतोय. ते म्हणजेच कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपमध्ये काटेकी टक्कर, कारण शिवसेना 47 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपा 41 जागांवर आघाडीवर आहे. कायम श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये इथं टीका टिप्पणी सुरू असतानाच KDMC शिवसेना आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तर भाजप 41 आणि शिवसेनेने 47 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे. आणखी अपडेट्स येत आहेत वेगवेगळ्या महापालिकांमधले. KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते आहे. भाजप 41 आणि शिवसेना 47 जागांवर सध्या आघाडीवर आहे. मुंबईत 227 पैकी 118 जागांवरचे निकाल जाहीर झाले आहेत.
मुंबईत भाजप ठाकरेंच्या सेनेमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते आहे. भाजपचे 43, शिंदे शिवसेना 15 जागांवर सध्या विजयी झालेली आहे अधिकृतपणे. अर्थात बऱ्याच जागा अशा आहे की जिथे वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. त्या तुम्ही स्क्रीनवर आमच्या बघू शकत आहात. 227 पैकी महायुतीचे 129 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत, तर MIMचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत, सपाचे 3. आतापर्यंत ठाकरेंच्या सेनेचा 38 जागांवर विजय झालेला आहे. तर अन्य देखील काही उमेदवार आघाडीवर आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचे एकूण 74 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. आतापर्यंत ठाकरेंच्या सेनेचा 38 जागांवर विजय झालाय. यामध्ये त्याचबरोबर मनसे 3 आणि काँग्रेसच्या 9 उमेदवारांचा देखील मुंबई महापालिकेत विजय झालाय. MIMच्या 6, समाजवादी पक्षाच्या 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा एका ठिकाणी विजय झालाय. यामध्ये नवाब मलिक यांच्या सुनेचा समावेश आहे. मुंबईत 227 पैकी 118 जागांवरचे निकाल जाहीर झालेत. मुंबईत भाजप ठाकरेंच्या सेनेमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते, तर दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय. विजयाचा जल्लोष केला जातोय, गुलाल उधळून यावेळी विजय साजरा केला जातोय. वॉर्ड 198 मधून अबोली खांडे हे विजयी झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अबोली खांडे विजयी झालेले आहेत. मुंबईत शिवसेनेचे भास्कर शेट्टी विजयी झालेले आहेत. नवी मुंबईत मनसेचे अभिजित देसाई विजयी झालेत. नवी मुंबई महापालिकेत मनसेचा पहिला नगरसेवक निवडून आलाय. प्रभाग 22 मधून अभिजित देसाई विजयी झालेले आहेत. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय.